महाराष्ट्र मोसमी वाऱ्यांनी व्यापला। मोसमी वारे राज्यात सक्रिय। पुढील 24 तासात राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज। मराठवाड्यात गेल्या 24 तासात 9 मंडळात अतिवृष्टी। छत्रपती संभाजीनगरमधील 5 तर जालन्यात 4 मंडळात अतिवृष्टीची नोंद। छत्रपती संभाजीनगरच्या कतनेर, आडूळ, बालनगर, भराडी आणि बोरगावामध्ये अतिवृष्टी। एबीपी माझाच्या बातमीनंतर मुंबईतल्या अंधेरी सबवे बाहेरील मॅनहोलवर झाकण। उघड असलेल्या मॅनहोलची एबीपी माझानं बातमी दाखवली होती। दुर्घटना होऊ नये यासाठी मॅनहोल बाहेर लाकूड लावून ठेवण्यात आलं होतं। मुंबईतील माटुंगा परिसरात महापौर रितू तावडे गटाराची पाहणी करत असताना महापालिका अधिकारीच खुल्या मॅनहोलमध्ये पडला। महापौरांच्या पाहणीवेळी महापालिका अधिकारी खड्ड्यात पडला। सुदैवानं अधिकाऱ्यांना दुखापत नाही। मुंबईत मुसळधार पावसामुळे दादरमधल्या हिंदू कॉलनीत पाणी साचलं। या साचलेल्या पाण्यातून जाताना एक माणूस अडखळला। मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज। आपत्ती व्यवस्थापन कक्षातला व्हिडिओ समोर। पावसामुळे मुंबईतील नालेसफाईची पोलखोल। जागोजागी पाणी तुंबल्यानं नालेसफाई झाली नसल्याचं उघड। खासदार संजय राऊतांचा आरोप। नालेसफाई 100% पूर्ण। मात्र मुंबईच्या रचनेमुळेच पाणी साचतं तर पालिकेच्या प्रयत्नात कुठेही कसूर नाही। मुंबईत झालेल्या तुंबईवर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचा अजब दावा। वसई विरारमध्ये मुसळधार पावसाचा फटका। दिवाणमान परिसरात मोठं झाड रस्त्यावर कोसळून वाहतूक विस्कळीत। महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचे प्रयत्न। नालासोपाऱ्यातील आचोळे रोडवर 9,78,00,000च्या गटार प्रकल्पाची पहिल्याच पावसात पोलखोल। गालानगर ते चंदन नाका परिसर जलमय। पाणी उपसण्यासाठी आणलेला सक्शन पंपही बंद। भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरात नालेसफाई करण्यादरम्यान कचरा काढण्याऐवजी पुढे ढकलण्याचा प्रकार। कामगारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागरिकांकडून नालेसफाईच्या कामावर नाराजी आणि संताप व्यक्त। ठाण्यात सकाळी मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। ठाण्यातील हायवेवर पाणी साचलं। वाहतुकीचा वेग मंदावला। नवी मुंबईत पावसामुळे ठाणे बेलापूर महामार्गावर पाणी। ठाण्याला जाणाऱ्या मार्गावर पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यात कशेडी घाटात पावसामुळे डोंगरावरची माती रस्त्यावर। महामार्गावरून सध्या एकेरी वाहतूक। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 94 मिलीमीटर पावसाची नोंद। पाऊस वेळेवर न पडल्यानं पर्यटनावर परिणाम। पावसानं हजेरी लावल्यानं हॉटेल व्यावसायिक, चिक्की व्यापारी आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण। रायगडच्या पेण तालुक्यात गणेश मूर्ती कारखान्याला पावसाचा फटका। कारखान्यात पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या। नाल्याचा प्रवाह अडल्यानं पाणी थेट गणेश मूर्ती कारखान्यात। सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धडाका। पाचगणीत महाकाय वृक्ष कोसळून काही काळ वाहतूक ठप्प। पार्किंगमधील कार आणि दुचाकीचं नुकसान। सांगलीच्या शिराळा तालुक्यासह चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस असून पाथरपुंज येथे अवघ्या 12 तासात 147 मिलीमीटर पावसाची नोंद। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी। गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही 46% पावसाची तूट। दरम्यान सुरू असलेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग येणार। मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर शहरात पावसाची दमदार एंट्री। कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ। सलग तिसऱ्या दिवशी वाशिममध्ये पावसाची जोरदार हजेरी। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। रखडलेल्या पेरण्यांना वेग। नाशिकमधील नांदगावच्या सबवेमध्ये पहिल्याच पावसात पाणी साचलं। नागरिक आणि वाहन चालकांची कसरत। वाहतुकीचा खोळंबा। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचा संताप। बीडमध्ये माजल गावात पावसाची दमदार हजेरी। लिंबा गणेश आणि परळी परिसरात पावसाच्या हलक्या सरी। अजूनही बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। साताऱ्याच्या पाटणमध्ये मुसळधार पावसामुळे ओझरडे धबधबा प्रवाहित तर कोयना धरण क्षेत्रात 71 मिलीमीटर पाऊस।
लोणावळा खंडाळा घाट पावसाळ्यात निसर्ग सौंदर्यानं खुलला. पावसाळा सुरू होतात लोणावळा आणि खंडाळा घाट परिसर हिरवाईनं नटला. नंदुरबार शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाची रिपरिप. वाशिममध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. रिसोड तालुक्यात वाकड परिसरात सकाळी पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळे शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे शेती कामांना वेग. परभणी शहरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी. पावसाच्या सरी कोसळून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पेरणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवी. कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. भात आणि भुईमुग पेरणीला सुरुवात. तर पुढील 5 दिवस कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा अंदाज.